श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रिपोर्ट्स तर अगदी नॉर्मल आहेत. मग प्रॉब्लेम काय आहे? किंवा कुठला प्रॉब्लेम असू शकतो, की ज्याने मला मूल-बाळ होत नाहीये? अशी कुठली गोष्ट आहे, ज्याचे उत्तर तुम्हाला माहिती नाहीये? तर मी आज जी सेवा सांगणार आहे, ती तुम्ही अगदी मनापासून कळकळीने जर केली, तर तुम्हाला मी शब्द देते, ही सेवा सुरू केल्यापासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार आहे. तुम्हाला तुमचा जो प्रेग्नन्सीचा रिपोर्ट आहे, तो पॉझिटिव्ह येईल, की तुम्ही प्रेग्नंट असाल आणि तुम्हाला ही जी सेवा सांगणार आहे, ती तुम्ही अगदी मनापासून करा. अगदी मनापासून करा दत्त महाराजांची सेवा आणि तुम्ही याचा चमत्कार बघा. आपल्याला काय करायचं आहे, ही सेवा तुम्ही कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी सुरू करायची आहे. कोणता महिन्यातला कोणताही गुरुवार असू असू द्या, कुठलाही महिना असू द्या. असं काही नाही की ह्याच महिन्यात करायचं नाही किंवा ह्याच महिन्यात आपल्याला करायचं आहे. असा कुठलाही महिना असू द्या, फक्त दिवस हा गुरुवार असायला हवा. कारण दत्त महाराजांचा वार हा गुरुवार आहे. त्यामुळे मी ही जी सेवा सांगणार आहे, ती तुम्हाला गुरुवारपासून सुरू करायची आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? देवघरासमोर एक पाट मांडायचा आहे. जो पाट असतो किंवा चौरंग असतो तो मांडायचा आहे. त्याच्यावरती दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. दत्त महाराजांचा फोटो ठेवून दत्त महाराजांजवळ पिवळं फूल व्हायचं आहे किंवा पिवळ्या फुलांचा हार असेल, तुमच्याकडे जर पिवळ्या फुलांचा हार असेल तो सुद्धा वाहिला तर चालेल. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती सर्व काही लावायचं आहे आणि दत्त महाराजांना पिवळ्या कलरची एखादी वस्तू म्हणजे खायची पिवळ्या कलरची पेढा म्हणा असू शकतो किंवा बुंदीचा लाडू असू शकतो किंवा पिवळा शिरा असू शकतो किंवा पिवळी साखर, पिवळा साखर भातसुद्धा असू शकतो. कशाचाही तुम्ही एक नैवेद्य बनवायचा आहे आणि ते तुम्ही गुरुवारी दिवसभरात कधीही करू शकता. तुम्हाला हे असं करायचं आहे, की तुम्ही तिन्ही सांजेला करायचं आहे किंवा 5 वाजेच्या नंतरसुद्धा केलं तरी चालेल किंवा दुपारी, सकाळी, दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. फोटो मांडल्यानंतर जो नैवेद्य आहे तो घ्यायचा आहे आणि दत्त महाराजांना आपल्यासमोर दत्त महाराजांच्या समोर आपल्याला बसायचं आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, पळी घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला संकल्प करायचा आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, संकल्पाशिवाय कुठल्याही गोष्टी सिद्ध होत नाहीत. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना संकल्प हा खूप महत्त्वाचा असतो. आपण जेव्हा कोणतीही गोष्ट करताना संकल्प घेतो ना, त्यावेळेला 50% आपली सिद्धी त्या संकल्पाच्या वेळीच झालेली असते. त्यामुळे कोणतेही काम करताना सुरुवातीला संकल्प घ्यायचा. म्हणजे ते काम संकल्प घेतल्याबरोबर 50% आपलं काम तिथेच झालेलं असतं. संकल्प कसा करायचा? उजव्या हातात उजव्या हातात उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं. 1 पळी, 2 पळी पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायचा, थोडंसं हळद-कुंकू टाकायचं आणि मनामध्ये प्रार्थना करायची, की दत्त महाराजांना तुम्हाला जे सांगायचं की तुम्ही कशासाठी आजपासून ही सेवा करणार आहात किंवा कशासाठी काय कारण आहे किंवा आता बघा तुम्ही मूल-बाळ होण्यासाठी जर तुम्ही ही सेवा करणार आहात आणि मूल-बाळ होण्याशिवाय तुम्ही दुसऱ्याही कुठल्या गोष्टीसाठी जर संकल्प करून ही सेवा करू इच्छित असाल, म्हणजेच आयुष्यातील कुठलाही प्रॉब्लेम असेल, कुठलाही जो माणसाने किंवा माणसाच्या हातून ते सोडवणं शक्य नसेल, त्या अशा संकटासाठी, त्या अशा अडचणींसाठी मी आज जो उपाय सांगणार आहे, तो आहे म्हणजे तुम्ही विचार करा, किती हा पॉवरफुल असेल, सेवा ही किती पॉवरफुल असेल. अक्षता वगैरे घेतल्यानंतर आपल्याला बोलायचं आहे, की किती गुरुवार म्हणजे 11 गुरुवार, 21 गुरुवारपर्यंत तुम्ही ही सेवा चालू ठेवणार आहात किंवा महिन्यामध्ये बोलायचं आहे. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस कंटिन्यू मी ही सेवा करणार आहे. एवढ्या दिवसांमध्ये माझं हे काम होऊ द्या, मला गर्भधारणा राहू द्या, माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मी खूप दवाखाने फिरून आलेली आहे. मी खूप प्रयत्नसुद्धा केले मला मूल-बाळासाठी, पण मला होत नाही आणि मी आता कुठेतरी हार मानून बसलेली आहे आणि मला या जगात आता कोणीही मदत करू शकत नाही. मला मूल-बाळ होण्यासाठी जी मदत हवी आहे, मला मूल-बाळ फक्त दत्त महाराज तुम्हीच देऊ शकता. मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेली आहे आणि माझं सर्वस्व मी पणाला लावून मी तुमची सेवा करणार आहे. मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेली आहे. मला मूलबाळ होऊ द्या. मी आजपासून तुमची ही सेवा एवढ्या गुरुवारसाठी किंवा एवढ्या दिवसांसाठी किंवा एवढ्या महिन्यांसाठी करणार आहे. या दिवसांच्या आत मला गर्भधारणा राहू द्या.
मी मोठ्या थाटामाटामध्ये जो शेवटचा गुरुवार असेल किंवा जो तुम्ही दिवसांचा संकल्प केलेला असेल 30 दिवसांचा, जर 30 दिवसावा असेल, त्या दिवशी मी मोठ्या थाटामाटात, उत्साहात माझ्या या व्रताचं उद्यापन करील, असा संकल्प करा आणि दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात करा. आता आपल्याला काय करायचं आहे, दत्त महाराजांसमोर आपल्याला 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. 2 अगरबत्ती लावून आपल्याला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा ती अगरबत्ती संपेपर्यंत जप करायचा आहे. या मंत्रामध्ये, या सेवेमध्ये एवढी ताकद आहे, मी तुम्हाला सांगूच शकत नाही. या जगात या जगातील लोकांकडे ज्या गोष्टीसाठी सोल्युशन नाही, ज्या गोष्टींचा उपाय नाही किंवा ज्या गोष्टीला उपाय तुम्हाला ही सेवा केल्यानंतर मिळणार आहे, याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. आणि ही सेवा सुरू केल्यानंतर मी तर तुम्हाला सांगते, की संकल्प 30, 60, 90 दिवसांचा केला असेल, 11-21 गुरुवारचा केला असेल, पण तुम्हाला ज्या महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा सुरू केली आहे, त्याच महिन्यामध्ये तुमचा प्रेग्नन्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल. हे मी लिहून देते. फक्त तुम्ही मनापासून ही सेवा करा. जेव्हा तुम्ही श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणता, त्यावेळेला तुमच्यामध्ये आणि दत्त महाराजांमध्ये कोणतेही कोणतेही मध्ये कोणीही आलं नाही पाहिजे. हा मंत्र तुम्ही अगदी मनापासून म्हणायचा आहे. म्हणताना दत्त महाराजांच्या डोळ्यात बघायचं आणि तुम्हाला बाजूला कोण काय करते, कोण काय बोलते हे काही कळालं नाही पाहिजे. एवढं तुमचं लक्ष दत्त महाराजांच्या फोटोकडे असायला पाहिजे. एका महिन्यात तुम्हाला तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह संकल्पयुक्त जर ही सेवा केली तर मिळेल. तुम्ही कंटिन्यू कमीत कमी 3 महिने किंवा कमीत कमी 11 गुरुवार, 21 गुरुवारपर्यंत रोज मी गुरुवार म्हणत आहे, म्हणजे असं नाही की गुरुवार आणि पुढचा गुरुवार असं नाही. त्या गुरुवारपासून मध्ये जे दिवस येतात, जे वार येतात, म्हणजे गुरुवारपासून मी सुरू केलं आहे. तर गुरुवारपासून रोज डेली 11 गुरुवार वारपर्यंत 21 गुरुवारपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि मी तुम्हाला लिहून देते. तुम्ही जेवढ्या महिन्यांच्या जेवढ्या दिवसांचा संकल्प केला असेल, तेवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सी राहून 1 महिना होऊन गेलेला असेल. हा शब्द आहे माझा. माझा शब्द फक्त तुम्ही अगदी मनापासून ही सेवा करा आणि ही सेवा करताना तुम्ही विश्वास ठेवा, की या सेवेमुळे मला 100% मूलबाळ होणार. मला प्रेग्नन्सी राहणार. जगातली कोणतीही ताकद मला अडवू शकणार नाही. काहीही जादूटोणा केला असेल किंवा काहीही मध्ये अडचण असेल, मला या सेवेमुळे, दत्त महाराजांच्या सेवेमुळे मला मूलबाळ होणारच आहे. आणि रोज तुम्हाला ही पूजा मांडायची गरज नाही. फक्त पहिल्या गुरुवारी तुम्ही ही पूजा मांडायची आणि दुसऱ्या दिवशीपासून फक्त आपल्या देवासमोर, दत्त महाराजांच्या फोटोसमोर 2 अगरबत्ती लावून आपल्याला जप सुरू करण्यापूर्वी दत्त महाराजांना हे सांगायचं आहे, की आपण कशासाठी ही सेवा करणार आहोत. आणि जप झाल्यानंतर ती अगरबत्ती पूर्ण संपल्यानंतरही आपण दत्त महाराजांना सांगायचं, की हा जप आपण कशासाठी केलेला आहे आणि तुम्हाला त्या सेवेची प्रचिती द्या. दत्त महाराजाला पूर्णपणे शरण जायचं आहे. त्यांच्यापुढे सर्व झोकून द्यायचं आहे. पूर्ण मनाने, तनाने त्यांच्यापुढे आपण झोकायचं आहे आणि दत्त महाराजांना विनंती करायची आहे, ती जी अगरबत्तीचा धुरा पडलेला आहे, ती अगरबत्तीची राख पडलेली आहे. जप झाल्यानंतर ती आपल्याला आपल्या कपाळी लावायची आहे. आपल्या नाभीला सुद्धा लावायची आहे. आपल्या पोटाच्या वर जी नाभी असते पोटाजवळ, तिथे सुद्धा आपल्याला लावायची आहे. आपल्या नवऱ्याच्या नाभीला सुद्धा आपल्याला ती लावायची आहे आणि नवऱ्याच्या कपाळाला सुद्धा आपल्याला ती राख लावायची आहे. थोडीशी चिमूटभर राख आपण आपल्या जिभेला लावा. दत्त महाराजांचं नाव घेऊन तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली आहे, असा विचार मनात धरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा आणि याचा तुम्ही चमत्कार नक्कीच बघा. मी हे सांगायची गरजच नाही. जर तुम्ही ही सेवा चालू केली, मी तुम्हाला सांगते त्याच महिन्यामध्ये तुम्हाला गर्भधारणा राहील आणि तुम्ही ही गुड न्यूज माझ्यासोबत शेअर कराल. तर मित्रांनो, अशी होती ही दत्त महाराजांची सेवा. जर तुम्हाला ह्या व्हिडिओ संबंधित माहिती आवडली असेल, तर लाईक, शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलवर नक्कीच व्हिजिट करत राहा. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. पण हो. क्यों?